नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजेच मानव संसाधनाचे नियोजन यामधील पुढचा पॉइंट म्हणजेच फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे घटक. आता मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. हे लक्षात. तर बघा, मानव संसाधन नियोजन म्हणजे काय आपण अगोदर हे पाहू. आता मानव संसाधन नियोजन म्हणजे व्यवसायासाठी किंवा उपक्रमासाठी किंवा संघटनेसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांची आवश्यकता आणि त्यांची पूर्तता करणे म्हणजे त्याला काय म्हणायचं, नियोजन. म्हणजेच व्यवसायाची काही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी व्यवसायाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते. मग अशा वेळेस ती कर्मचाऱ्यांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जो कोणी HR डिपार्टमेंट मार्फत जो कोणी मानव संसाधन व्यवस्थापक असतो तो काय करत असतो, भविष्यासाठी किंवा मग वर्तमानमध्ये जे काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे ती कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी हे नियोजन करत असतो. आणि या नियोजनाच्या माध्यमातून काय कर्मचाऱ्यांना हायर करत असतो किंवा व्यवसाय संघटनेमध्ये सामावून घेत असतो. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल मानव संसाधन नियोजन ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून ही व्यवसायामध्ये दीर्घकालावधीपर्यंत सतत चालत असते. कारण व्यवसायाची उद्दिष्टे ही काही अल्पकालीन असतात, त्यासोबतच काही दीर्घकालीन असतात. मग दीर्घकालीन उद्दिष्टे कायम आणि स्थिर स्वरूपामध्ये ठेवायचे असतील तर त्यासाठी नियोजन आवश्यक असते. आणि ते नियोजन जे काही उद्दिष्ट पूर्ण करायचे त्यासाठी तर नियोजन असते, त्यासोबतच काय ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे काही श्रम वर्ग किंवा कर्मचारी वर्ग लागतो, हे कर्मचारी वर्ग कशाच्या मार्फत मिळू शकतो, तर ह्या मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. आता मानव संसाधन नियोजनावर काही घटक असतात ते परिणाम करत असतात. मग ते घटक कोणते, तर मानव संसाधन नियोजनावर एकूण 6 घटक परिणाम करत असतात. म्हणजेच मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे एकूण 6 घटक. आता पहिला घटक कोणता, तर पहिला घटक या ठिकाणी सांगता येऊ शकते तो म्हणजेच काय, संघटनेचा प्रकार आणि संघटनेची व्यूहरचना. म्हणजे संघटनेचा प्रकार आणि व्यूहरचना, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल टाईप अँड स्ट्रॅटर्जी ऑफ द ऑर्गनायझेशन. आता यामध्ये सांगता येईल काय, व्यवसाय हा पहिला मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारा किंवा प्रभाव टाकणारा पहिला घटक आहे. हे जो काही घटक आहे यामध्ये सांगता येऊ शकते काय, व्यवसाय संघटनेचा प्रकार कसा आहे. म्हणजे व्यवसाय संघटना ही एकल व्यापारी आहे का, भागीदारी आहे का, कंपनी आहे, मग कंपनीमध्ये खाजगी कंपनी आहे का सार्वजनिक कंपनी आहे, यावरून सुद्धा त्या व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता किती आहे या बाबतीत नियोजन केलं जातं. हे लक्षात. जर संघटनेचा जर प्रकार लहान असेल तर त्या ठिकाणी नियोजनाची आवश्यकता जास्त भासणार नाही, कारण कर्मचारीच नॉमिनल किंवा मग काही प्रमाणात लागणार आहेत. हे लक्षात. आणि ते कर्मचारी कुठेही उपलब्ध होऊ शकतात. त्यासोबतच काय, आता जे काही संघटनेची व्यूहरचना आहे म्हणजे स्ट्रॅटर्जी आहे, मग हे व्यूहरचनाविषयक धोरण कंपनीचं कसं आहे हे सुद्धा मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असते. त्यामध्ये सांगता येईल बरं का काय, की व्यवसायाला किती कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि ती गरज कोणत्या प्रकारचे कर्मचारी उपलब्ध करून पूर्ण केली जाणार आहे. आता व्यवसायामध्ये काही कर्मचारी टॉप मॅनेजमेंटला, मिडल मॅनेजमेंटला आणि लेवल मॅनेजमेंटला काम करत असतात. मग काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता सुपरवायझरसाठी आहे का, सुपरवायझिंग करण्यासाठी का, काही शारीरिक काम करण्यासाठी आहे, हे सुद्धा निश्चित केलं जाते. त्यासोबतच काय, व्यवसायाचा आकार किती आहे म्हणजे बिझनेसचा आकार किती आहे त्यावरून सुद्धा हे मानव संसाधन नियोजनाची बाब निश्चित केली जाते. उदाहरणामध्ये सांगता येईल, समजा स्टार्टअप कंपनी म्हणजे नॉमिनल कंपनी असेल, म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज असेल, तर अशा वेळेस त्या ठिकाणी काय केलं जाते की मानव संसाधन नियोजनाद्वारे जे काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तिथं जास्त भासणार नाही.
पण समजा मल्टीनॅशनल कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी, मग अशा वेळेस त्या मल्टीनॅशनल कंपनीचे जे काही उत्पादन करण्यासाठी किंवा मग बाजारपेठेमध्ये आपली पत किंवा बाजारपेठेमध्ये आपलं प्रोडक्ट कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी काय करावं लागते, त्याला प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर करावं लागते. अशा वेळेस त्याला काय मानव संसाधनाची आवश्यकता असते. मग त्यासाठी मानव संसाधन नियोजन हे अतिशय महत्वाचं असते. म्हणून या ठिकाणी काय सांगता येऊ शकते की हे मानव संसाधन नियोजनावर हा पहिला घटक म्हणजे कोणता, की संघटनेचा प्रकार आणि संघटनेची व्यूहरचना कशा पद्धतीची आहे हा घटक परिणाम करत असतो. तसं त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा. काय उदाहरण जर द्यायचं असेल तर समजा अमेझॉन घ्या. आता ह्या लॉकडाऊन किंवा मग या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काय की मोठ्या प्रमाणावर या अमेझॉनला वाटलं की बाबा आता लोक काय प्रत्यक्षपणे बाजारामध्ये जाऊन खरेदी करत नाही. मग अशा वेळेस ते ऑनलाईन खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काय इंटरेस्ट दाखवत आहेत. अशा वेळेस ते काय करतात, मग मोठ्या प्रमाणावर सप्लाय करण्यासाठी प्रोडक्टला काही कर्मचारी नियमित असतात. मग तेव्हा त्यांचं जे काही नियोजन आहे ते त्या नियोजनाचा तिथं वापर करू शकतात, मानव संसाधन नियोजनाचा. हे लक्षात, म्हणजे मागणी आणि सप्लाय यावरून सुद्धा मानव संसाधन नियोजनाची आवश्यकता ठरत असते. जर समजा काय मागणी जर जास्त असेल तर उत्पादन जास्त करावं लागेल, आणि उत्पादन जास्त करायचं असेल तर कर्मचारी त्या ठिकाणी जास्त लागणार आहेत. म्हणून या ठिकाणी सांगता येईल की व्यवसाय संघटनेचा प्रकार आणि व्यवसायाची जी काही व्यूहरचना आहे किंवा धोरण आहे तो मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असतो. हा पहिला घटक. दुसरा घटक व्यवसाय संघटनेची वाढ आणि नियोजन, किंवा त्याला दुसरा शब्द दुसऱ्या अर्थानं म्हणता येईल व्यवसाय संघटनेचे वाढीव चक्र आणि नियोजन. त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल ऑर्गनायझेशन ग्रोथ सायकल्स अँड प्लॅनिंग. हे लक्षात. आता ऑर्गनायझेशन जे काही व्यवसाय संघटनेचं वाढीव चक्र आणि नियोजन हा सुद्धा घटक मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असतो. कसा परिणाम करत असतो, समजा व्यवसाय आता जस्ट सुरू झालाय, तर व्यवसाय सुरू झाला असेल तर त्या ठिकाणी मानव संसाधन नियोजनाची जास्त आवश्यकता भासणार नाही. पण म्हणजे इंट्रोडक्शन पिरियड मध्ये आता प्रोडक्टचं जसं लाईफ सायकल असते, प्रोडक्ट मध्ये लाईफ सायकल मध्ये काय प्रोडक्ट आधी इंट्रोडक्शन होते, नंतर काय होते ग्रोथ होते, नंतर मॅच्युरिटी होते, आणि नंतर ते डिक्लाइन होते. म्हणजे सुरुवातीला ते काय त्याची ओळख होते, त्यामध्ये वाढ होते, म्हणजे उत्पादन वाढवलं जाते कारण डिमांड वाढते, नंतर ती मॅच्युरिटी होते म्हणजे ते स्थिर होते, नंतर ते मार्केटमधून फेकलं जातं. तसंच आहे कर्मचाऱ्यांचे. काय केलं जाते, व्यवसाय सुरू झाला तर व्यवसायामध्ये काय कर्मचारी मोठ्या प्रमाणावर लागणार नाही. पण समजा त्या ठिकाणी बाजारामध्ये काय व्यवसाय सुरू झाला, व्यवसायाचं उत्पादनाला मागणी आली, मग बाजारपेठेमध्ये मागणी जास्त आल्यावर उत्पादन करावं लागते जास्त. मग उत्पादन करायचे तर कर्मचारी जास्त लागणार आहेत. कर्मचारी जास्त लागत असतील तर अशा वेळेस काय जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल. मग अशा वेळेस काय कंपनीला काय करावं लागेल, जास्त कर्मचाऱ्यांची भरती करावं लागेल. हे लक्षात. त्यासाठी काय ह्युमन रिसोर्स जे काही डिपार्टमेंट आहे यांच्या मार्फत ते कर्मचारी हायर केले जातात किंवा त्यांची भरती निवड किंवा मग व्यवसायामध्ये त्यांना आणलं जातं. हे लक्षात. आणि त्यांच्याद्वारे ते कार्य केले जाते. पण समजा इंट्रोडक्शन झालं, ग्रोथ झाली की ते कर्मचारी वाढले. आता मॅच्युरिटी झाली म्हणजे त्या वस्तूची जी काही मागणी आहे ती एक कमी होते मॅच्युरिटीला. हे लक्षात. तसं वस्तूंची मागणी बाजारामध्ये जर कमी होऊ लागली तर व्यवसाय संघटनेला सुद्धा काय करावं लागेल, ते उत्पादन कमी करावं लागेल. मग उत्पादन जर कमी करायचं असेल तर कर्मचारी कमीच लागणार. हे लक्षात. कर्मचारी कमी लागत असतील तर बाकीचे कर्मचारी काय करावं लागेल, त्यांना काढून टाकावं लागेल किंवा कमी करावं लागेल. हे लक्षात. त्यासोबतच काय आता डिक्लाइन, ते प्रोडक्ट जे काही कंपनीने उत्पादन केलं होतं ते बाजारातून आता त्याला कुणीच मागणी दाखवून गेली. मग अशा वेळेस कंपनी काय करते, ती कंपनी उत्पादन करण्याचं बंद करते ते प्रोडक्ट. मग बंद केल्यानंतर कर्मचाऱ्यांना उगाच फायनान्स किंवा मग पगार देणार का कंपनी? एकतर उत्पादन नाही, नफा नाही, वस्तूला मागणी नाही आणि कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा. हे लक्षात. मग अशा वेळेस कंपनी काय करते, या कर्मचाऱ्यांना एक काढून कमी करत असते किंवा आवश्यक कर्मचारी तेवढे ठेवत असते किंवा कर्मचाऱ्यांना VRS म्हणजेच व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम देत असते. सो इच्छेने रिटायरमेंट घ्या म्हणून. हे लक्षात. म्हणून हा एक दुसरा एक घटक परिणाम करत असतो काय, की व्यवसाय संघटनेचे वाढीव चक्र आणि नियोजन. त्यामध्ये पुढे सांगता येईल बघा, थोडं जर सांगायचं झालं तर
आता जेव्हा ग्रोथ होते उत्पादनामध्ये किंवा मग वस्तूची मागणी वाढते तेव्हा काय ह्युमन रिसोर्स फॉरकास्टिंग इसेन्शियल, तिथं काय मानव संसाधनाचं जे काही नियोजनात मानव संसाधन पूर्वानुमानाची काय तिथं गरज किंवा अत्यावश्यक असते. कारण उत्पादन वाढाले की तिथं पूर्वानुमान काढावं लागतं. कर्मचारी भविष्यात किती लागतील हे लक्षात. मार्केटमध्ये जर डिमांड असेल तर उत्पादन वाढणार हे लक्षात. मग उद्या मार्केटमध्ये आता डिमांड आपल्याला कळाली किंवा आपल्या प्रोडक्टला मागणी आहे, कारण मार्केट सिगमेंटेशन केलं जाते, मार्केट रिसर्च केलं जाते, आपल्या वस्तूला डिमांड कुठे आहे सर्व बघितलं जाते. तुम्ही मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये शिकला असताल किंवा शिकत असताल हे लक्षात. मग अशा वेळेस कंपनी काय करत असते, त्या मार्केट रिसर्च मार्केट सिगमेंटेशनच्या माध्यमातून बघत असते वस्तूंची मागणी, वस्तूंचे खरेदीदार कोण आहेत हे लक्षात. आणि त्यावरून ते काय करत असते की संशोधन करून ते बघत असते की कर्मचाऱ्यांची आवश्यकता किती आहे हे लक्षात. त्यासोबतच काय जर आता वस्तूची मागणी वाढली तर बाजारामध्ये स्पर्धा पण निर्माण होते बरं का. कारण आपल्याला इतर कॉम्पिटिटर सोबत आपल्याला स्पर्धा करावी लागते आणि त्या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, चांगल्या पद्धतीचं क्वालिटेटिव्ह उत्पादन आपल्याला करावं लागेल हे लक्षात. म्हणून हा एक घटक परिणाम करत असतो कशावर, मानव संसाधन नियोजनावर. जर मागणी वाढली तर कर्मचाऱ्यांचं जे काही नियोजन केले ते बरोबर होईल. पण समजा मागणी जर घटली तर कर्मचाऱ्यांना काढून टाकावं लागेल. म्हणून हा एक परिणाम करतो घटक मानव संसाधन नियोजनावर. पुढला घटक तिसरा, पर्यावरणीय अनिश्चितता, इन्व्हायरमेंटल अनसर्टनटीज. आता पर्यावरणामध्ये जे काही अनिश्चितता येते किंवा पर्यावरणामध्ये बदल झाला असता त्याचा मानव संसाधन नियोजनावर परिणाम घडून येतो. कसा, आता जे काही ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे ते काय करत असते, मानव संसाधन नियोजन करत असते. मग कर्मचाऱ्यांची आवश्यकता किती, त्यांची भरती किती करायची, किती कर्मचारी कमी करायचे किंवा त्यांची पूर्तता कर्मचाऱ्यांची व्यवसायासाठी कशा पद्धतीने करायची हे सर्व ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट करत असते नाही लक्षात. पण त्यामध्ये काय पुढे सांगता येऊ शकते. आता हे जे काही पर्यावरणीय अनिश्चितता आहे त्यामध्ये सांगता येईल 3 घटक. एक आहे पॉलिटिकल फॅक्टर, दुसरा आहे सोशल फॅक्टर आणि तिसरा आहे फायनान्शियल फॅक्टर. म्हणजे पॉलिटिकल फॅक्टर, सरकार बदलली की त्याचा परिणाम व्यवसायावर होत असतो. कसा होत असतो, सरकार बदलले की ती सरकार सत्तेमध्ये येणार, त्यानं काय करणार, आपले नियम, आपले धोरण किंवा आपल्या हे करणार हे लक्षात. कसं, सरकार बदलली असता, सरकार बदलल्यानंतर ती सरकार आपल्याला जसं वाटेल तसे नियम ती काढत असते. जसं की आता आपण सांगू शकतो कृषी बिल मंजूर केलं, आता मोर्चा व्हायले हे लक्षात. ही सरकार आहे. पहिल्या सरकारनं कृषी बिल मध्ये लागू केलं होतं, त्यामध्ये यांनी बदल केले. सरकार बदलली की सर्व काय परिस्थिती बदलत असते. म्हणून पॉलिटिकल फॅक्टर सुद्धा इम्पॅक्ट करत असतो. म्हणजे जे काही कायदे आहेत कायद्यात बदल करू शकते किंवा काही नियम काढू शकते सरकार. दुसरं सामाजिक घटक, जे काही डेमोक्रेटिक सोशल फॅक्टर आहे. सोशल फॅक्टर काय सांगता येऊ शकते की व्यवसायावरती सामाजिक घटक सुद्धा परिणाम करत असतो. समाजामध्ये वेगळ्या जातीचे, वेगळ्या धर्माचे किंवा वेगळ्या रिलिजनचे काय लोक राहत असतात. मग अशा वेळेस त्यांचा परिणाम सुद्धा काय होत असतो, व्यवसायावर होत असतो. कारण विशिष्ट वर्ग अगोदर मागणी करत होता, पण ते विशिष्ट वर्गाचं उत्पादन वाढलं, म्हणजे उत्पन्न वाढलं तर ती मागणी त्या वस्तूला अगोदर त्यांचं उत्पन्न ऍव्हरेज होतं म्हणून ती मागणी होती. आता हा उत्पन्न जास्त झालं तर त्या वस्तूला ते मागणी करणार, त्यापेक्षा चांगल्या वस्तूला मागणी करतील आणि ती आपल्याकडे असेल किंवा नसेल याची गॅरंटी नाही लक्षात. त्यासोबत आज फायनान्सिंग फॅक्टर, सरकार बदलली, समाज बदलला. आता समजा समाजाचे काही गरजा आहे का नाही बदलल्या, अशा वेळेस काय त्यांच्या गरजानुसार उत्पादन करायचे तर फायनान्स पाहिजे हे लक्षात. मग तो पण फॅक्टर इम्पॅक्ट करत असतो. आणि हे जे काही आहेत पॉलिटिकल फॅक्टर, सोशल फॅक्टर, फायनान्सिंग फॅक्टर, हे काय करतात, फायनान्सिंग फॅक्टर म्हणजे इकॉनॉमिक फॅक्टर म्हणता येईल बरं का. हे काय करतात, व्यवसायाच्या परिस्थितीवर किंवा व्यवसायावर च्या मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असतात. म्हणजे काही ह्या 3 घटकामुळं, हे जे काही 3 घटक मी सांगितले पॉलिटिकल, सोशल आणि इकॉनॉमिक फॅक्टर, हे काय करतात, व्यवसाय संघटनेवर समोर चॅलेंजेस निर्माण करतात. आणि ते चॅलेंजेस आहे का नाही जर स्वीकार केले तरच आपण टिकू शकतो, अन्यथा मग बाजारपेठेमधून फेकून किंवा बाहेर पडत असतो हे लक्षात. म्हणून जसं परिस्थिती बदलल, जसं पर्यावरणामध्ये बदल होईल तसंच
व्यवसायालाही बदल करावा लागतो आणि त्यासोबतच काय ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटला सुद्धा काय त्यांचं जे काही ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग आहे त्यांना नियोजनाबाबतीत काय बदल करावा लागतो, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येईल. आता बदल कसे करावा लागेल ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटला? मागणी जास्त होती, हे लक्षात, भरती जास्त केली. मागणी कमी झाली, भरती कमी केली. निवड, त्यासोबतच काय प्रशिक्षण, डेव्हलपमेंट धोरण प्रोग्राम, हे म्हणजे काय विकास कार्यक्रम. हे जर उत्पादन मागणी जास्त असेल तर सप्लाय करायचं म्हणल्यावर उत्पादन करावं लागेल, तेव्हा अशा वेळेस या बाबी करावं लागेल. पण मागणीच जास्त नाही तर अशा वेळेस काय केलं जातंय, उत्पादन कमी केलं जाते. आणि उत्पादन जर कमी केलं असता काय होतंय, कर्मचाऱ्यांना उगाच पगार देण्याची आवश्यक नाही, कर्मचाऱ्यांना कमी केलं जाते. म्हणून आता कर्मचाऱ्यांना कमी केलं जाते म्हणजे काय, त्यांना एक रिटायरमेंट केलं जाईल, त्याला ले ऑफ केलं जाईल किंवा मग त्यांना काढून टाकलं जाईल, म्हणजे त्यांची बदली किंवा मग त्यांना व्यवसाय संघटनेतून कमी केलं जाईल, हे लक्षात. हा एक घटक मग सांगता येईल काय, पर्यावरण अनिश्चितता हा व्यवसाय संघटनेमध्ये मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असतो, हे लक्षात. पर्यावरणामध्ये बदल झाला तर व्यवसाय संघटनेला तर बदल करावाच लागतो, त्यासोबत मानव संसाधन नियोजनाला, मानव संसाधन जो काही डिपार्टमेंट आहे किंवा मग व्यवस्थापक आहे त्याला सुद्धा मानव संसाधनाच्या नियोजनामध्ये बदल करावा लागतो, हे लक्षात. त्यानंतर टाइम हॉरिझन्स नंबर 4, त्यालाच म्हणता येईल वेळेची सीमा किंवा वेळेची क्षितिज मराठीमध्ये. वेळेची सीमा किंवा क्षितिज, त्यामध्ये सांगता येईल काय की मानव संसाधन नियोजनामध्ये वेळेला खूप महत्व आहे, कारण प्रत्येक ठिकाणीच वेळेला महत्व आहे, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये किंवा मग व्यवसाय संघटनेमध्ये. मग मानव संसाधन नियोजनामध्ये काय वेळेचे नियोजन खूप केले जाते आणि ते नियोजन अतिशय महत्वाचे असते. नियोजन हे 2 प्रकारचे असू शकते व्यवसाय संघटनेमध्ये, एक अल्पकालीन एक दीर्घकालीन. अल्पकालीन म्हणजे 6 ते 1 वर्षाच्या दरम्यान असेल, 12 महिने, 6 ते 12 महिने किंवा 3 ते 12 महिने असं असेल अल्पकालीन, शॉर्ट टर्म. आणि दीर्घकालीन म्हणजे 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त, हे लक्षात. अशा वेळेस त्याला काय म्हणता येईल, दीर्घकालीन नियोजन. मग अशा वेळेस व्यवसाय संघटनेला जे काही त्यांचे उद्दिष्टे आहेत ते पूर्ण करण्यासाठी जे काही नियोजन लागते ते तर नियोजन केले जाते, त्यासोबतच व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे काही कर्मचारी वर्ग लागणार आहे, कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे, ती कर्मचाऱ्याची आवश्यकता जर पूर्ण करायची असेल आवश्यकतेनुसार त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आणि मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून काय केलं जातंय की हे अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजन केलं जाते. आता अल्पकालीन म्हणजे जे काही अल्प कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता किती आहे याची पूर्तता करणं, आणि दीर्घ कालावधीमध्ये म्हणजे फ्युचरमध्ये किती लागणार याची नियोजन करणं म्हणजे त्याला दीर्घकालीन. आता उदाहरणामध्ये मी सांगतो अल्पकालीन नियोजन कशा बाबतीत करता येऊ शकते. अल्पकालीन म्हणजे जे टेक्नॉलॉजी विषयक संस्था असतात किंवा टेक्नॉलॉजी ज्या ज्या ठिकाणी येते त्यामध्ये अल्पकालीन नियोजन केलं जाते. उदाहरणामध्ये सॅमसंग, ज्या काही हे MI घ्या, MI झाल्यानंतर त्यालाच रेडमी म्हणता येईल, आयफोन घ्या, ऍपल घ्या, आयफोन ऍपल, अशा ज्या काही कंपन्या आहेत ते काय करतात, मानव संसाधन नियोजन हे अल्पकालाचं करत असतात. कारण त्यांचं नियोजन 6 महिन्याच्या दरम्यानच असते. का असते, त्यांना माहित आहे की मार्केटमध्ये दिवसेंदिवस काय टेक्नॉलॉजी बदलत आहे. वेगवेगळे फोन्स येलेत, वेगवेगळे मोबाईल्स येलेत मार्केटमध्ये. प्रत्येक मोबाईल दुसऱ्या मोबाईलपेक्षा कशा पद्धतीनं बदल आहे हे लक्षात येईल. म्हणून मानव संसाधन नियोजनामध्ये काय केलं जाते, त्या व्यवसाय संघटनेवरून नियोजन केलं जाते, हे लक्षात. आता टेक्नॉलॉजी जर असेल, टेक्नॉलॉजी विषयक जर उत्पादन असेल म्हणजे मोबाईल वगैरे किंवा IT सेक्टरमध्ये कंपन्या काम करणाऱ्या सॉफ्टवेअर वगैरे, ते काय करतात, दररोज दैनंदिन जे काही दररोज नवनवीन बदल होत असतात सॉफ्टवेअरमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये. मग ते आपल्याला अपडेट किंवा मग ते आपल्याला वापरता यावे म्हणून काय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मग तिथं लॉंग टर्म कर्मचाऱ्यांचं नियोजन भविष्यामध्ये मिळवावं म्हणून केल्यानं जमते का, नाही, त्यांना अल्पकालामध्येच मिळवलं पाहिजे, हे लक्षात. कारण
बाजारपेठेमध्ये दररोज नवीन प्रोडक्ट केलेत आणि त्या प्रोडक्टनुसार आपलंही प्रोडक्ट असलं पाहिजे. नसतं आपण नियोजन करायला 3 वर्षानंतर जर मार्केटमध्ये आपल्या वस्तू येतील तर तशा वस्तू अगोदरच 6 महिन्यामध्ये 3 वस्तू येणार आहेत. मग आपल्या वस्तूला तेव्हा भाव किंवा मग मार्केट राहणार नाही किंवा मागणी राहणार नाही. हे लक्षात त्यामध्ये पुढे सांगता येईल. प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं की काय होते, मागणी वाढते आणि मागणी वाढली की उत्पादन करावं लागते. जर मागणी कमी झाली तर उत्पादन कमी करावं लागते. मग कर्मचाऱ्यांनी त्यावेळेस आवश्यकता किती आहे हे सुद्धा ठरवलं पाहिजे. म्हणून टाइम हॉरिझन्स, वेळेची सीमा किंवा वेळेची क्षितिज हे अतिशय महत्वाचं आहे. मानव संसाधन नियोजनावर हा सुद्धा घटक परिणाम करत असतो की कोणता घटक परिणाम करत असतो, वेळेची सीमा किंवा क्षितिज. म्हणजे मानव संसाधन नियोजन केले ते नियोजन अल्पकाळामध्ये जेव्हा लागणार आहे तेव्हा अल्पकालासाठीच असलं पाहिजे, दीर्घकालासाठी आवश्यक नाही. आणि जेव्हा दीर्घकालासाठी आवश्यक आहे तेव्हा अल्पकालासाठी आवश्यक असण्याची गरज नाही. ते जर अल्पकालासाठी असेल आणि दीर्घकालीन नियोजन असेल तर तिथं परिणाम करत असते मानव संसाधन नियोजनावर हा घटक. हे लक्षात, हा एक बाब सांगता येईल. त्यानंतर पुढला घटक सांगता येईल 5 नंबरचा, माहितीचा प्रकार व गुणवत्ता. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल टाईप अँड क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन. त्यामध्ये सांगता येईल बघा, माहिती असेल तर क्वालिटेटिव्ह नियोजन गरजेचे असते. म्हणजे काय, आता व्यवसाय संघटनेला काय जे काही माहिती आहे ते माहितीची आवश्यकता भासते. कशासाठी माहितीची आवश्यकता भासते की समजा भविष्यामध्ये मला उत्पादन करायचं असेल किंवा भविष्यामध्ये मला मानव संसाधन नियोजन करायचं असेल तर मला प्रिव्हियस वर्षाची किंवा मागील वर्षाचं काय आकडेवारी किंवा माहितीची आवश्यकता भासते. मागच्या वर्षी आपण काय केलं होतं याच्यावरून आपण भविष्यामध्ये काय करायचं हे ठरवत असतो. म्हणून तिथं माहितीची आवश्यकता लागते. आता त्या माहितीची जी काही आवश्यकता आहे ती जर पूर्ण करायची असेल तर ती माहिती उपलब्ध असली पाहिजे. माहिती जर उपलब्ध नसेल तर आपण नियोजन करू शकणार आहे का कार्यक्षमपणे? नाही. म्हणून काय सांगता येऊ शकते, जेव्हा व्यवसाय संघटनेला नियोजन करायचं असते तेव्हा किंवा भविष्यामधील उद्दिष्टे गाठायचे असते तेव्हा आकडेवारीची आवश्यकता भासते. मागील आकडेवारी उपलब्ध असेल तरच भविष्यासाठी आपण हे करू शकतो. आणि ती माहिती कशी गुणात्मक असली पाहिजे, अचूक असली पाहिजे. आणि त्या माहितीचा प्रकार ही संबंधित आपल्याला जे उत्पादन असेल, संबंधित कर्मचारी आहे या बाबतीत असली पाहिजे. नसता माहिती उपलब्ध आहे आणि नको ती माहिती उपलब्ध आहे, कामाची नाही, तर असं नाही. माहितीचा प्रकार आणि माहितीची गुणवत्ता यावर सुद्धा काय नियोजन अवलंबून असते. म्हणजे या माहिती म्हणजे काय, माहितीचा प्रकार आणि गुणवत्ता हा घटक सुद्धा काय नियोजनावर, मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असतो. का? माहिती जेवढी चांगली, माहिती जेवढी म्हणजे परिपूर्ण, माहिती जेवढी आवश्यकतेनुसार उपलब्ध, अचूकता किंवा अचूकपणे असेल तेवढं मानव संसाधन नियोजन चांगल्या पद्धतीने. नसेल तर ते नकारात्मक परिणाम मानव संसाधन नियोजनावर हा घटक करत असतो. हे लक्षात. उदाहरणामध्ये आपण बघितलो जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस मध्ये काय केलं जाते, जॉबच्या संबंधित माहिती गोळा केली जाते. हे लक्षात. माहिती मग आता जॉब अनालिसिस संबंधित जर माहिती जर गोळा केलेली जर चुकीची असेल किंवा अयोग्य असेल, अशा वेळेस त्या माहितीवरून काय केलं जाते, जॉब अनालिसिस वरून जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन आपण तयार करत असतो. मग जॉब अनालिसिस बाबतीतच माहिती चुकीची तर मग जॉब स्पेसिफिकेशन मधली माहिती सुद्धा चुकीची, जॉब डिस्क्रिप्शन मधली सुद्धा माहिती चुकीची. म्हणजे जे काम करायचे कामासाठी जॉब अनालिसिस. मग काम करून घ्यायचं असेल तर कर्मचाऱ्यांची भरती, कामाच्या बाबतीतच माहिती चुकीची आहे तर कर्मचाऱ्यांची भरती चुकीची. कर्मचाऱ्यांची भरती चुकीची, त्यांना पगार देणं बी, जे काही पगार द्यायला किंवा मग त्यांना प्रशिक्षण वगैरे ते खर्च पण चुकीचा. नाही लक्षात. म्हणून हा एक घटक परिणाम करत असतो. कोणता? माहितीचा प्रकार व माहितीची गुणवत्ता या मानव संसाधन नियोजनावर. त्यानंतर पुढला घटक शेवटचा म्हणता येईल लेबर मार्केट, श्रम बाजार. हा लेबर मार्केट सुद्धा किंवा श्रम बाजार सुद्धा काय मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असतो. कसा परिणाम करतो? आता श्रम बाजार म्हणजे ज्या ठिकाणी काय कामगार लोक किंवा मग श्रमिक उपलब्ध असतात त्याला श्रम बाजार म्हणतात. उदाहरणामध्ये त्या ठिकाणी सांगता येईल बघा,
या श्रम बाजारामध्ये काय असे श्रम बाजारामध्ये सर्वच लोक येतात जे इंडस्ट्रीयल सेक्टर बाबतीत असतात, म्हणजे औद्योगिक क्षेत्राबाबतीत असतात. मग जिथं जिथं उत्पादन होणार आहे, उत्पादन कार्य होणार आहे, कोणतं का होणार उत्पादन कार्य, तिथं जर श्रम उपलब्ध असेल तर त्याला लेबर बाजार म्हणायचं. आता या श्रम बाजारामध्ये काय होते की मोठ्या प्रमाणावर कर्मचारी उपलब्ध होतात. आता समजा आता अकाउंटिंग आहे. आता अकाउंटिंग म्हणलं की श्रम बाजार. आता अकाउंटिंगसाठी श्रमिक लागणारे समजा. मग श्रम बाजार म्हणजे काय, जेवढे किती बीकॉम आहेत, बीकॉम केलेले किती लोक आहेत, हे लक्षात. हे सर्वच म्हणजे काय श्रम बाजारामध्ये येतात, हे लक्षात. मग अशा वेळेस काय केले जाते, ते श्रम बाजारातून आपल्या संघटनेला जेवढे आवश्यक कर्मचारी आहेत, हे लक्षात, ते व्यवसाय संघटना घेत असते आणि आपली उद्दिष्टे पूर्ण करत असते. मग आता मला सांगा, श्रम बाजारामध्ये जे काही कर्मचारी राहणार आहेत किंवा श्रमिक राहणार आहेत, हे लक्षात, मग ते जर स्किल्ड नसतील, म्हणजे कौशल्यवान नसतील, तर अशा वेळेस ते व्यवसाय संघटनेमध्ये येऊन काही काम करणार आहेत का? म्हणजे कर्मचारी जे काही उपलब्ध आहेत, आता अकाउंटिंगचं काम करणारे करायचे बीकॉम, एमकॉम, सीए वगैरे आहे समजा, हे लक्षात, ते फक्त नावाला उगा डिग्री घेतलेली आहे पण त्याला काहीच येत नाही, व्यवसाय संघटनेमध्ये घेतलं उगा बसू नाही, तसं चालणार आहे का? नाही. मग श्रम बाजार सुद्धा हा घटक सुद्धा काय, जे काही व्यवसाय संघटनेबाबत मानव संसाधन नियोजन केलं जाणार त्यावर परिणाम करत असते. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, एखाद्या वस्तूची मागणी कमी झाली असल्यास त्याचा जर सप्लाय जास्त होत असेल त्यावेळेस बार्गेनिंग होते. म्हणजेच काय, व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांची मागणी कमी आहे पण तिथं सप्लाय जास्त होईल आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर आयटी सेक्टर मधून आयटी करून किंवा आयटी कोर्सेस करून विद्यार्थी बाहेर पडले, हे लक्षात, हे मोठ्या प्रमाणावर, पण कंपन्यामध्ये जॉब कमी आहे उपलब्ध. मग सप्लाय जास्त असेल आणि तिथं काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण जर कमी लागत असेल तर अशा वेळेस तिथं बार्गेनिंग कंपनी करत असते. कोणती बार्गेनिंग, की कमी पगारामध्ये त्यांना घेणं किंवा मग मोजक्याच कर्मचाऱ्याला घेणं, असं हे बार्गेनिंग पॉवर कंपनी करत असते. म्हणजे आपण बाजारामध्ये बघतो काय, जर डिमांड जास्त असेल तर सप्लाय जास्त असणं आवश्यक आहे, त्यामुळे प्राइस वाढू शकते. पण डिमांड कमी आहे आणि सप्लाय जास्त असेल तर मागणी कमी होते ना, म्हणजे सॉरी, डिमांड कमी आहे सप्लाय जास्त असेल तर किंमत कमी, आणि डिमांड जास्त सप्लाय जास्त तर किंमत वाढते. तसंच जर जेवढे व्यवसाय संघटनेला कर्मचारी आवश्यक आहेत तेवढेच उपलब्ध असतील तर चांगली गोष्ट आहे. जास्त उपलब्ध असतील तर त्यांचं काय व्हॅल्युएशन कमी होते कर्मचाऱ्यांचं, हे लक्षात. आता लोकसंख्या भारताची मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, हे लक्षात. एका जॉबसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज किंवा अप्लिकेशन येतात. मग तिथं काय व्यवसाय संघटना काय करतात, बार्गेनिंग पॉवर वापरतात. म्हणजे कमी किंमत देऊन किंवा कमी मोबदला देऊन त्यांना घेणं किंवा म्हणायचं त्याला किंवा तुला करू वाटलं करण्याचा दुसरा कोणीतरी आहे, असं बार्गेनिंग कंपनीकडे येते. म्हणून श्रम बाजार हा घटक सुद्धा काय, या मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असतो. त्यामध्ये सांगता येईल बघा, काय जे काही एज्युकेशन, प्रोफेशनल किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, हे काय करतात, या श्रम बाजारामधील जे काही श्रमिक आहेत त्यांना प्रशिक्षण देत असतात किंवा त्यांना शिक्षण देत असतात. आता हे एज्युकेशन किंवा प्रोफेशनल किंवा मग ज्या काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्या जर त्या लोकांना चांगलं शिक्षण दिलं तर ते चांगले ट्रेन होतात, एज्युकेटेड होतात आणि चांगल्या ठिकाणी जॉब त्यांना मिळू शकतो. पण ह्या संस्था त्यांना जर चांगलं शिकवत नसतील, अशा वेळेस काय होते, ते ट्रेन किंवा मग ते पारंगत होणार नाहीत आणि त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार जॉब उपलब्ध होतो. म्हणून हे श्रम बाजार किंवा हे लेबर मार्केट हा सुद्धा मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असतो. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल काय, मानव संसाधन नियोजन आपण करत असतो. नियोजनाच्या माध्यमातून काय, कंपनीला कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते,
उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, आणि त्याची पूर्तता काय मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते, हे लक्षात. पण समजा आता कर्मचारीची आवश्यकता आहे, त्यांची पूर्तताही केली, पण ते कर्मचारी स्किल नाहीत, म्हणजे कौशल्यवान नाहीत, ज्ञान नाही, त्यांना अनुभव नाही, प्रशिक्षित नाहीत, त्यांना काहीच येत नाही, फक्त नावाला डिग्री आहे. त्यांना जर व्यवसायामध्ये जर घेतलं तर व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण होणार आहेत का? नाही. मग अशा वेळेस हा श्रम बाजार सुद्धा त्यावर परिणाम व्यवसाय संघटनेवर किंवा मानव संसाधन नियोजनावर करत असतो. अशा पद्धतीनं हा पॉइंट म्हणजेच काय, मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी सांगता येईल. या पॉइंट सोबतच काय हा चॅप्टर सुद्धा संपलेला आहे. त्यासोबतच काय, जे काही ह्युमन फॉरकास्टिंग अँड प्रिक्युरमेंट्स, ह्युमन रिसोर्स फॉरकास्टिंग अँड प्रिक्युरमेंट्स म्हणजे मानव संसाधनांची पूर्वानुमान आणि प्राप्ती, यामध्ये आपण काय जॉब अनालिसिस घेतला, जॉब डिस्क्रिप्शन घेतला, जॉब स्पेसिफिकेशन घेतला, जॉब डिझाईन घेतला, म्हणून ते तिथंच आपण डिटेलमध्ये घेतल्यात बरं का. सिलेबसमध्ये जरी ते सेपरेट पॉइंट दिलेले असतील तरी आपण वरती घेतलेले आहेत, ते परत घेण्याची आवश्यकता नाही, ते अभ्यास व्यवस्थितरित्या करा. ओके, या ठिकाणी दुसरा चॅप्टर संपलेला आहे. पुढल्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करू.